इंडियन आर्मी ने पीओके और पाकिस्तान में जो आतंकी अड्डे हैं उन पर एयर स्ट्राइक किया है। 9 जगहों पर एयर स्ट्राइक हुआ है और कम से कम मतलब जो आतंकी ढेर हो गए उसमें ऐसे बताया जा रहा है कि लगभग 50 के ऊपर आतंकियों को मारा गया। भारतीय सेना सक्षम है और भारतीय सेना विश्व की सर्वश्रेष्ठ सेना है, ये दिखाने वाला आज सुबह का एयर स्ट्राइक। मैं इतना ही कहूंगा कि भारतीय फौज के साथ, भारतीय सेना के साथ हम सब अभिमान से खड़े हैं और भारतीय सेना ने जो कार्रवाई की, जो एक्शन ली है, पहलगाम का जो बदला लिया है, उससे हमारे देश का सीना गर्व से चौड़ा हुआ। हमें पूरा विश्वास था कि भारतीय सेना जरूर पाकिस्तान को उनकी औकात दिखाए। और आज सुबह जब एयर स्ट्राइक शुरू हो गया और हम सब देख रहे थे, तो सभी भारतवासियों के मुंह से एक ही शब्द निकाला, सैल्यूट भारतीय सेना, जय हिंद। तो आज जो हुआ है उसका श्रेय भारतीय फौज को जाएगा। हम सब शिवसेना, पूरी हमारी पार्टी ये भारतीय सेना के साथ, उनके जज्बे के साथ मजबूती से खड़े। मुझे लगता है ये एक ट्रेलर है। आज जो हुआ है सुबह 9 जगह पर, खास करके जो आतंकवादियों के ठिकाने हैं, जैसे मोहम्मद के, उनके ऊपर हमला हुआ और उसमें आतंकवादियों के जो ठिकानों की बहुत तबाही हो गई, ये हम देख रहे हैं। अब भारतीय फौज का जब अधिकृत ऑफिशियल प्रेस कॉन्फ्रेंस होगा तो क्या हुआ है क्या नहीं होगा उस बारे में पता चलेगा। लेकिन जो हमला हुआ है, जो हमला किया है, जो अटैक किया है, वो राजनीति का विषय नहीं। हमारे प्रधानमंत्री जी ने पाकिस्तान के ऊपर कब हमला करना है, कैसे करना है, कैसा बदला लेना है, उसकी सारी जिम्मेदारी भारतीय फौज के ऊपर छोड़ी थी। तो भारतीय फौज ने, भारतीय सेना ने ये करके दिखाया। इसलिए शिवसेना भारतीय सेना के साथ हमेशा खड़ी थी और खड़ी रही। डॉक्टर साहब, इंडियन आर्मी ने इस पूरे ऑपरेशन को सिंदूर नाम, ऑपरेशन सिंदूर करके एक नाम दिया। देखिए, ये बहुत ही इमोशनल बात है कि हमारे लगभग 26-27 बहनों का सिंदूर पहलगांव में आतंकवादियों ने उजाड़ दिया। और हमारे राष्ट्र में, हमारे धर्म में सिंदूर को बहुत महत्व है। अगर किसी का सिंदूर किसी की मांग उजाड़ जाती तो हमें सहन नहीं कर सकते। इसलिए अगर इस पूरी मुहिम को ऑपरेशन सिंदूर के नाम से ऑपरेट किया है तो ये अच्छी बात है कि हमारी जो बहनें हैं, उनका सिंदूर नहीं रहा, उनके लिए भी ये गर्व की बात होगी कि बदला पूरा हुआ। अंतरराष्ट्रीय स्तर पर बहुत सारी प्रतिक्रियाएं आ रही है, जिसमें खासकर अमेरिका ने भारत को सपोर्ट किया है। देखिए, मैं उसका ऊपर नहीं जाऊँ कौन किसको सपोर्ट कर रहा है। ये भारतीय फौज का एक सबसे बड़ा ऑपरेशन रहा। अमेरिका यहाँ आकर लड़ने वाला नहीं, ना पुतिन की फौज यहाँ आने वाली, बराबर ना। हमारे फौज को ही हमारी देश की रक्षा करनी है और हम सबकी रक्षा करनी। बाकी तो वहां से क्या बोलते उसको सपोर्ट करेंगे, इमोशनल सपोर्ट करेंगे, नैतिक सपोर्ट करेंगे,
ये करेंगे वो करेंगे, वैसे यूक्रेन को भी किया था, क्या हो गया? हमारे भारतीय फौज सक्षम है, समर्थ है, दमदार है, और हमारे भारतीय फौज में वो जज्बा है, वो ताकत है, वो जोश है जो देश के दुश्मनों को मिट्टी में मिला सकते हैं, और आज करके दिखाया। पहलगाम के पीड़ितों को न्याय की गुहार लगाई गई थी, उनके न्याय मिले जैसा प्रतित किया गया था। देश का, युद्ध आरंभ है। देखो देश का इतना प्रेशर था, पूरे देश का प्रेशर था कि इस प्रकार से जोरदार एक हमला पाकिस्तान पर होना चाहिए, बदला लेना चाहिए, ये पूरे देश का एक दबाव था, सरकार के ऊपर भी था, आर्मी के ऊपर भी मानसिक दबाव था, क्योंकि जिस प्रकार से पहलगाम में हमला हुआ वो आर्मी को चैलेंज था। हमारे आर्मी को चैलेंज दिया। जम्मू कश्मीर केंद्र शासित प्रदेश है, वहां भारतीय फौज हमेशा बॉर्डर पे और अंदर सुरक्षा के लिए खड़ी रहती है। जिस तरह से हमला हुआ तो एक तरह से पाकिस्तान ने बहुत बड़ी गलती की, हमारे भारतीय सेना को चैलेंज किया। अगर कोई भारतीय सेना को ललकारता है, चैलेंज देता है, तो भारतीय सेना चुप नहीं बैठी। राहुल साहब, देर रात हुए इस ऑपरेशन सिंदूर को पीएम मोदी ने खुद मॉनिटर किया मुझे है। मालूम है, प्रधानमंत्री इस तरह कभी से- मॉनिटर नहीं करता, भारतीय सेना के जो सेनापति होते हैं वो मॉनिटर करते हैं, क्योंकि प्रधानमंत्री ने उसकी पूरी जिम्मेदारी भारतीय सेनापति, जो 3 सेनापति है, जनरल्स है, चाहे एयर चीफ मार्शल हो, भाई एडमिरल साहब हो नौदल के, या हमारे जनरल साहब, उनके ऊपर उनको ही मालूम है क्या करना है क्या नहीं करना है। प्रधानमंत्री हो, राष्ट्रपति तो तीनों सेना दलों के प्रमुख है, वही प्रमुख है ना, तो राजनीति की बात अब नहीं होनी चाहिए। जो पुलवामा में हुई राजनीति प्रधानमंत्री ने की, बीजेपी ने की, हम उनको वार्न करते हैं, और देश भी देख रहा है कि ये लोग कितनी राजनीति करेंगे। ये पूरा श्रेय भारतीय फौज का, भारतीय सेना का। कोई भी पार्टी, कोई भी सरकार इस युद्ध का या संघर्ष का राजनीतिक श्रेय लेने की अगर कोशिश करेगी तो आप जो मरे हुए लोग हैं उनके साथ नाइंसाफी कर रहे हैं। राहुल साहब, हमला तो हुआ है, लेकिन आज पूरे देश भर में मॉक ड्रिल होगा। जिस तरह से ये ऑपरेशन के बाद कई सारी संस्थाएं अलर्ट पर रहेंगी, इंटेलिजेंस अलर्ट पर रहेगा। जब इस प्रकार से युद्ध का माहौल होता है और एक देश दूसरे के ऊपर इस प्रकार से अटैक करता है तो मॉक ड्रिल हमेशा होता है, लेकिन अब तो अटैक शुरू हो गया है। लेकिन जनता को इस मामले में मार्गदर्शन की जरूरत होती, अलर्ट की जरूरत होती। अगर सरकार इस बारे में कुछ करना चाहते है तो उनका स्वागत है। राहुल साहेब, मराठीमध्ये जाणून घ्यायचं आहे की ज्या प्रकारे काल मध्यरात्री भारतीय सैन्यानं पाक व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये जे काही अतिरेकी अड्डे होते 9 ठिकाणी एअर स्ट्राईक केलेले आहे आणि हे अड्डे उद्ध्वस्त केलेले आहेत। आणि या ऑपरेशनला ऑपरेशन सिंधूर हे नाव दिलं गेलं होतं। या सगळ्यावर तुमची काय प्रतिक्रिया? सगळ्यात आधी म्हणजे भारतीय सेनेचं, मी म्हणेन तिन्ही सेना दलाचं, नौदल असेल, हवाई दल असेल आणि भारतीय लष्कर असेल, तिघांनाही सॅल्यूट करावा अशी ही कारवाई आहे देशानं। जय हिंद म्हणून सॅल्यूट करा, अशा प्रकारची कारवाई आज पहाटे भारतीय सेनेनं केली। पाक व्याप्त काश्मीर मधल्या अतिरेक्यांच्या 9 अड्ड्यांवर हवाई हल्ले केले, ज्याला तुम्ही एअर स्ट्राईक म्हणता, हवाई हल्ले केले। आणि त्यासाठी आता कोणी पुरावे मागण्याची गरज नाही। हल्ले झाले की नाही, जे बागलकोटच्या वेळेला झालं होतं, प्रत्यक्ष आम्ही जे पाहतोय, पाकिस्तानची झालेली पळापळ, पडलेले बॉम्ब, झालेलं नुकसान, जैश ए मोहम्मदचा जो प्रमुख अड्डा होता त्याच्यावरती बॉम्ब पडले आहेत। म्हणजे जे टार्गेट होतं सैन्याचं ते अत्यंत परफेक्टली ते टार्गेट त्यांनी अचीव्ह केलेला आहे। हा सैन्याचा एक अभ्यास आणि सैन्याचं काम आहे, त्याच्यावरती आपण चर्चा करणं। आता मी पाहतोय चॅनल्सना
सैन्याने काय केलं आणि काय केलं पाहिजे वगैरे याच्यावर चर्चा करतात. त्या थांबल्या पाहिजेत. आज आम्ही सामनात म्हटलं हे आपलं काम नाहीये, हे आमचं काम नाहीये. भारतीय सैन्यानं बेलगाव दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. भारताच्या जनतेचा प्रचंड दबाव सरकारवरती होता. अनेक प्रकारचा थोडंसं नाही म्हटलं तरी दबाव भारतीय सैन्यावर होता. कारण पहलगाव मधला जो हल्ला होता हा भारतीय सैन्याला पाकिस्तानने दिलेलं आव्हान होतं. आणि जेव्हा भारतीय सैन्याला कोणी आव्हान देतं तेव्हा भारतीय सेना गप्प बसत नाही. ऑपरेशन सिंदूर बरं का, कुंकू, मराठीत ज्याला आपण कुंकू म्हणतो, सौभाग्य म्हणतो, त्या नावानं हे ऑपरेशन भारतीय सेनेने केलं. आमच्या 26 माता भगिनींचं सौभाग्य कुंकू तिथे पुसलं गेलं भारतीय फौजांकडून. त्याच्यामुळे समर्पक असं नाव या कारवाईला आणि ऑपरेशनला दिलं. त्याच्यामुळे ज्या आमच्या माता भगिनींचं कुंकू पुसलं गेलं त्यांनाही दिलासा मिळाला की आमचं सौभाग्य पुसल्याचा बदला भारतीय सेनेने घेतला. त्याच्यात कोणीही राजकीय श्रेयवादाचं वेगळी लढाई करून, ही लढाई भारतीय सेनेची आहे, भारतीय फौजांची आहे. स्वतः प्रधानमंत्र्यांनी पाकिस्तानचा कशा प्रकारे बदला घ्यावा याची जबाबदारी ही भारतीय सेनेच्या 3 प्रमुखांवर दिली होती. हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे पहाटे रात्री कोण कुठे मॉनिटरिंग करत होतं यात न पडलेलं बरं. या त्यामध्ये कर्त्यापुरती हत्या करण्यात आली होती. आता ऑपरेशन सिंधू त्याला नाव दिलं गेलेलं आहे. कसं बघता एकंदरीत या मला असं वाटतं ही सुरुवात आहे. ज्याला तुम्ही ट्रेलर म्हणता ही सुरुवात आहे. भारतीय सेनेचा जर कोणी अभ्यास केला आतापर्यंत गेल्या स्वातंत्र्यानंतर तर भारतीय सेना ही कोणती कारवाई करताना उथळपणा किंवा घाई करत नाही. भारतीय सेना ही एक संयमी आणि अभ्यासू सेना आहे. भारतीय सेना योग्य वेळी योग्य पाऊल टाकण्यामध्ये मशहूर आहे जगभरामध्ये. आणि जगातल्या नामवंत फौजांमध्ये भारतीय सेनेचा ची गणना होते. त्याच्यामुळे भारतीय सेना जे करते ते योग्य करते. कोणी घ्यावा नाही बघा. असं जर कोणी करत असेल तर ते 26 मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रयत्न करतात. आणि पुलवामा प्रकरणात जो आरोप झाला की लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी पुलवामा तुम्हीच घडवलं का निवडणुका जिंकण्यासाठी, अशा प्रकारचे आरोप आणि संशय जर निर्माण व्हावा असं कोणाला वाटत नसेल तर त्यांनी ह्या सगळ्या कारवाईचं श्रेय घेऊ नका. जर तुम्ही कारवाईचं श्रेय घेणार असाल तर 27 मृत झाले, त्या मृतांचं सुद्धा तुम्हाला स्वीकारावं लागेल जबाबदारी. भारतीय सेनेचं श्रेय आहे, भारतीय सेनेलाच ते श्रेय मिळालं पाहिजे. हे जे आता कोणी बोलतायत ते सीमेवरती बंदुका घेऊन नाहीत तिथे उभे किंवा मिसाईल टाकायला ते लाहोरला पोहोचलेले नाहीये. साहेब, एअर स्ट्राईक नंतर आज संपूर्ण देशभरात युद्ध सराव होणार आहे, मॉक ड्रिल्स होणार आहे, सायरन वाजवला जाणार आहे, ब्लॅकआउट होणार आहे. अनेक ठिकाणी सायरन बिघडलेले तसे माझ्याकडे माहिती आहे. युद्ध सरावाची तशी गरज नाहीये जनतेला. भारतीय जनता मानसिकदृष्ट्या सक्षम आहे. भारतीय जनतेने 3 युद्ध पाहिलेले. भारतीय जनतेनं स्वातंत्र्य युद्ध पाहिलेलं. भारतीय जनतेने 1961, 1965, 1971 आणि त्यानंतरचं कारगिल युद्ध पाहिलेलं. पिढ्या जरी बदलत असल्या तरी भारतीय जनतेच्या नशिबी सातत्यानं युद्ध परिस्थिती ही आम्हाला सामोरं जावं लागेल अशा परिस्थितीने येतं. तशी आता 2025चं युद्ध आम्हाला सहन करावं लागतंय. त्याच्यामुळे फक्त मॉकड्रिल म्हणजे लोकांना मार्गदर्शन करणं गरजेचं असतं की दुर्दैवानं दुश्मन राष्ट्रानं आमच्यावरती एखादा हल्ला करण्याचा एखादा शरद प्रयत्न झाला तर आपण त्यासाठी कसं तयार असायला पाहिजे. आता आम्ही का बंकर्स वगैरे खाणलेले नाहीये. बंकर्स वगैरे प्रधानमंत्र्यांसाठी तिथे तयार केले जातात. जनतेला स्वतःचं संरक्षण स्वतःच करायचं असतं. ते इस्रायलला केलं जातं, सिरियामध्ये केलं जातं, इतर अनेक राष्ट्रांमध्ये केलं जातं. हा देश मोठा आहे. त्याच्यामुळे अनेक गोष्टींचा आम्हाला तयारी ठेवावी लागेल. आंतरराष्ट्रीय स्तरावर ही प्रतिक्रिया येते ज्यात प्रामुख्यानं
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प बघा यांनी म्हटलं बघा, आहे ट्रम्प काय म्हणतायत किंवा पुतीन काय म्हणतात त्याच्यावरती भारतीय सेनेचं धोरण ठरत आहे. तिथे पाताळाच्या आडून पाठिंबा देण्यात काय अर्थ आहे? जसं 1971 साली इंदिरा गांधींच्या मदतीला 7वं आरमार रशियाने पाठवलं होतं. जेव्हा अमेरिका पाकिस्तानच्या बाजूने उभी राहिली होती 1971च्या युद्धामध्ये, तेव्हा रशिया हा देश भारताच्या बाजूनं उभा राहिला. ब्रेझनेव होते अध्यक्ष आणि त्यांनी त्यांचं 7वं आरमार, जगातलं सगळ्यात मोठं आरमार, हे भारताच्या मदतीला पाठवलं. याला मी मित्र राष्ट्र म्हणतो. आता तिकडे बसून आम्हाला पाठिंबा देण्यात काय, लढतंय कोण? आमचं सैन्य लढतंय. मरतायत कोण? बेलगाव, पुलवामाला आमचे लोक मरतायत. हा देश समर्थ आहे, आमचं सैन्य समर्थ आहे. घडलेल्या घडामोडी पाहता राजकीय इच्छा पण फार महत्वाची. तर या प्रसंगी एकंदरीतच आपण बघतो मोदींनी करून दाखवलं असं म्हणता येईल का? बघा, मोदीने करून दाखवलं म्हणजे मोदी देशाचे पंतप्रधान आहेत ना. मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. खरं म्हणजे सगळ्यात आधी मोदींनी अमित शहाचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता, करून दाखवायचं होतं. तरी मी वारंवार सांगतोय, 26-27 महिलांचं जे सिंदूर कुंकू पुसलं गेलं त्याला जबाबदार देशाचे गृहमंत्री अमित शहा आहेत. त्यांचा राजीनामा घेतला असता तर मोदींनी करून दाखवलं. मोदींनी कोणालाही सोडलं. तो पहिला हल्ला असायला हवा होता. आता भारतीय सैन्यावर जबाबदारी दिल्यावरती भारतीय सैन्याने करून दाखवलं. हे भारतीय सैन्याने केलेलं आहे. राज्यकर्ते जाऊन सीमेवर बसत नाही, तो राज्यकर्ते आदेश देतात करायचं, आणि सैन्य सक्षम असेल तर करून दाखवतो. याचं श्रेय राजकारण्याने घेऊ नये. चला, धन्यवाद.